हाय फ्रेंड्स, मी पूजा आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। बऱ्याच दिवसानंतर एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे, त्याचं नाव आहे ढोकळा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। ढोकळा तयार करण्यासाठी ह्या ठिकाणी मी 2 कप चण्याचं पीठ घेतलेलं आहे, म्हणजेच आपलं बेसन पीठ। त्यामध्येच पाव चमचा हळद घातलेले आहे व 4 चमचे साखर घालते। त्याचबरोबर त्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे। या ठिकाणी मी 2 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत, ते घालून घेते। ह्या ढोकळ्यामध्ये दही न वापरता लिंबूचा वापर करून आपण ढोकळा मस्त असा तयार करून घेणार आहोत। अर्ध्या लिंबूचा रस मी वापरते। हे सगळे सुके जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहेत। मिक्स करून झाल्यानंतर ढोकळ्याला मस्त अशी जाळी येण्यासाठी त्यामध्ये मी रव्याचा वापर करते। हा भाजका रवा नाही, हा नॉर्मल आपण दुकानातून आणल्यानंतर जसा रवा असतो तोच रवा आहे। तो 4 चमचे रवा मी त्यामध्ये ऍड करते। हे सगळे जिन्नस पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे व आवश्यकता लागेल असं थोडं थोडं पाण्याचा वापर करून व्यवस्थित असं ह्याचं बॅटर तयार करून घ्यायचंय। मी जे प्रमाण घेतले त्याचप्रमाणे तुम्ही जर ढोकळा तयार करत असाल तर ह्या ठिकाणी मी अर्धा ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे आणि व्यवस्थित असं बॅटर तयार झालेलं आहे। तुम्ही तयार करत असताना पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी किंवा जास्त होऊ शकतं, त्यामध्येच मी 2 चमचा तेल ऍड करते। बॅटरमध्ये घातलेलं तेल हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आज आपण जो ढोकळा तयार करतोय त्यामध्ये आपण दह्याचा वापर केलेला नाही, पण तो खायला खूप छान होतो व घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामधून आपण पटकन असं तयार करून खाऊ शकतो। अशा पद्धतीची बॅटरची कन्सिस्टन्सी असली पाहिजे। आता हे मी झाकून ठेवते 10 ते 15 मिनिटांसाठी। दुसरीकडे ढोकळा स्टीम होण्यासाठी एक टोप घेतलेला आहे, त्यामध्ये स्टँड ठेवले व 1.5 ग्लास पाणी मी ओतून घेतले, हे गरम होण्यासाठी ठेवले। ढोकळा तयार करण्यासाठी ह्या ठिकाणी मी केक टीन घेतलेला आहे चौकोनी आकाराचा। तुमच्या घरी जर कुकरचा डब्बा असेल किंवा टोप असेल तर तो तुम्ही वापरू शकता। याला तेल लावून अशा पद्धतीने ग्रीस करून घेतलेला आहे। 10 मिनिटं झालेले आहेत व झाकून ठेवलेलं ढोकळ्याचं बॅटर मी काढून घेतलेलं आहे। त्यामध्ये अर्धा चमचा इनो ऍड करते। इनो ऍक्टिव्ह होण्यासाठी त्यावरती 1 चमचा पाणी घालायचं आहे व अशा पद्धतीने इनो ऍक्टिव्ह झाल्यानंतर विस्कच्या मदतीने त्याला एकसारखं हलवून घ्यायचं आहे व एकाच डायरेक्शन मध्ये हलवायचे। इनो घातल्यानंतर तुम्ही पाहू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी बऱ्यापैकी वाढते व जे आपलं बॅटर आहे ते फ्लफी असं होतं। छान मस्त असं स्मूथ असं बॅटर आपलं ढोकळ्याचं तयार झालेलं आहे। आता आपण ते जो टीन घेतलेला आहे चौकोनी आकाराचा त्यामध्ये ट्रान्सफर करून घेणार आहोत। बॅटर ओतून झाल्यानंतर जो टीन आहे त्याला 2 ते 3 वेळा टॅप करायचे, जेणेकरून त्यामधील एअर बबल्स असतील ते निघून जातात। जोपर्यंत ही प्रोसेस करतोय तोपर्यंत आपण गॅसवरती टोप हा गरम होण्यासाठी ठेवला होता। पाण्याला छानपैकी उकळी आली की गॅसची फ्लेम लो करायची व त्यामध्ये हे ढोकळ्याचं जे बॅटर आपण ओतून घेतलेला आहे तो टीन ठेवून घ्यायचा आहे व बारीक गॅसवरती 25 ते 30 मिनिटांसाठी हा ढोकळा मस्त असा शिजून द्यायचा। साधारणतः 25 मिनिटांनंतर ढोकळा चेक करायचा आहे, त्यावरील झाकण काढून घ्यायचंय। त्यामध्ये टूथपिक किंवा सुरी घालून आपल्याला चेक करायचंय। टूथपिक क्लीन निघाली किंवा सुरी ही क्लीन निघाली की समजा ढोकळा आपला मस्त शिजलाय। ढोकळा थंड होतोय तोपर्यंत आपण फोडणी तयार करून घेणार आहोत। त्यासाठी इथे कढईमध्ये मी 2 चमचे तेल ऍड करते। तेल छानपैकी गरम झाल्यानंतर अर्धा चमचा त्यामध्ये मोहरी घालायची आहे। मोहरी छान तडतडली त्यामध्ये उभ्या कापून घेतलेल्या 5 ते 6 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत व त्याचबरोबर 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची। मिरची व कढीपत्ता हलकसं भाजून झाल्यानंतर त्यामध्ये 1 ग्लास मी पाणी ऍड करते। त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे। लक्षात ठेवायचं ढोकळा तयार करताना सुद्धा आपण मीठ वापरलं होतं। त्याचबरोबर 2 चमचा मी साखर ऍड करते। ह्या पाण्याला व्यवस्थित अशी उकळी काढून घ्यायची आहे। साधारणतः 2 ते 3 मिनिटं छान अशी उकळी काढून झाल्यानंतर गॅसची फ्लेम मी बंद करून घ्यायची आहे। जोपर्यंत आपण फोडणी तयार करत होतो तोपर्यंत आपला ढोकळा सुद्धा मस्त असा थंड झालेला आहे।
ढोकळा थंड झाल्यानंतर ऑटोमॅटिकली त्याच्या कडा सोडायला लागतो। आता ते प्लेटमध्ये मी काढून घेते। मस्तच आपला ढोकळा व्यवस्थित असा डिमोल्ड झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता कुठूनही त्याला चीर गेलेली नाही किंवा तुटलेला नाही। आता याचे आपण चौकोनी आकाराचे काप कापून घेणार आहोत। छानपैकी ढोकळा आपला कापून झालेला आहे। आता त्यावरती आपण तयार केलेली जी फोडणी आहे ती घालून घेणार आहोत। जेवढा व्यवस्थित असा फोडणीमध्ये ढोकळा मुरेल तेवढा तो खायला अप्रतिम व चविष्ट लागतो। तिखट गोड अशी चव जिभेवरती रेंगाळत राहते। त्यामुळे आजच तुमच्या घरी हा ढोकळा नक्की तयार करून बघा व कमेंट करून मला सांगा। रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि कमेंटद्वारे तुमच्या प्रतिक्रिया मला कळवायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच मस्त चविष्ट आणि चटपटीत रेसिपी बरोबर। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।